हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण खाऱ्या माशाची रेसिपी बघतोय. तर या थंडीच्या सीझनमध्ये हे खारवलेले मासे, बोंबील, सुकट वगैरे खूप छान असं भेटतं. तर सगळेजण घेऊन हे स्टोअर करतात वर्षभरासाठी. तर हा मासा आहे तो स्वच्छ धुवून त्याला हळद आणि तेल लावून उन्हात छान सुकवून त्याच्या फोडी केलेल्या आहेत. तर आता आपण रेसिपी बनवूयात. तरी आम्ही 5 ते 6 माशाच्या फोडी घेतलेत. त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकले आणि आता ते पीठ आपल्याला त्या माशांच्या फोडींना चोळून स्वच्छ असे मासे धुवून घ्यायचे आहेत. त्याने काय होईल की जो माशाला एक वास येतो तो येणार नाही आणि मीठ जे असतं माशाला लावलेलं त्याचं प्रमाणही कमी होईल. तर मी छान असं त्याला चोळून स्वच्छ असा 2 ते 3 पाण्यानं माशाच्या फोडी धुवून घेणार आहे. तर आता आपण हे पाणी चेंज करत एक 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ असं हे धुवून घेऊयात. तर आता हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि परत दुसऱ्या पाण्यानं धुवायचं. असं 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायचं म्हणजे मिठाचं त्यावरचं प्रमाण कमी होईल. बघू शकता अगदी स्वच्छ असे मी ते माशाच्या फोडी धुवून घेतलेल्या आहेत. तर त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये घालूयात तेल. तर थोडंसं जास्त तेल आपल्याला वापरायचं आहे. तर मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि कांदाही आपल्याला त्यासोबत भरपूर घालायचा आहे. तर हे 4 मोठ्या साईजचे कांदे आहेत. तर ते आपल्याला छान असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर आता तेलावर आपल्याला हा कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. तर कांदा लवकर शिजावा म्हणून अगदी त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेला आहे. आपल्याला या रेसिपीमध्ये बाकी मीठ घालायचं नाही आहे कारण मासे तसेही खारवलेले असतात. तर त्यामुळे ते खारट होईल. त्यामुळे आपल्याला वरून मीठ नाही घालायचे. बस मी थोडंसं कांदा शिजण्यासाठी म्हणून मीठ घातलेलं आहे. तर बघू शकता कांद्याचा कलर छान असा बदललेला आहे. त्यानंतर घातले अर्धा चमचा हळद आणि हा घाटी मसाला आहे. तर हा 2 चमचे घाटी मसाला घातला आहे. तुम्ही तो नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा मिरची पावडर जे तुम्ही मसाला यूज करत असाल ते घालू शकता. त्यानंतर थोडीशी घालूयात कसुरी मेथी आणि आता तो मसाला आपल्याला कांद्यासोबत छान असा मिक्स करून भाजून घ्यायचा आहे. तर अगदी तेल सुटेपर्यंत मी ते सगळा मसाला परतवून घेतला आहे. त्यानंतर घालूयात माशाच्या फोडी. तर अगदी साधी सिंपल आणि एक मोजक्याच 2 ते 3 साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे आणि अगदी अर्धी भाकरी खाणारा माणूसही त्यासोबत एक भाकरी नक्की खाऊ शकतो. इतकी छान टेस्टी अशी लागती. तर आता त्या फोडी मी कांद्यासोबत छान परतवून त्यामध्ये अगदी पाव ग्लास पाणी घातलेलं आहे आणि वरून घालूयात कोथिंबीर आणि ते छान असं मिक्स करून त्यावर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. तर पाणी आपल्याला फार वापरायचं नाही आहे. अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही त्यातलं पाण्याचा अंश पूर्णपणे गेलेला आहे. बस हे उरलंय ते तेल आहे आणि कांदाही आपला त्यामध्ये छान शिजला आणि माशाच्या फोडी शिजल्या गेलेल्या आहेत. तर अगदी कलरही खूप छान आलेला आहे आणि टेस्ट पण अगदी जबरदस्त लागते. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालाही अशा प्रकारे माशाची भाजी खूप आवडेल. तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे. तर मी ते आता प्लेटमध्ये काढून घेते. तर त्यामध्ये आता अजूनही आपण कोथिंबीर घालणार आहोत. जेवढी कोथिंबीर घालू कोणतीही भाजी असो त्याला तर खूप छान टेस्ट येते कोथिंबीरनं. तर आता मी हे चपातीसोबत वाढणार आहे. तर तुम्हाला भाकरीसोबत किंवा अगदी भातासोबतही तसे खाऊ शकतो. खूप छान लागते. तर ही खाऱ्या माशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि एकदा अशाच प्रकारे सुक्का मासा नक्की ट्राय करा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू यापुढे आपण अशाच एका नवीन रेसिपीसह. तर तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.